नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणतं राज्य हे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणणारे देशातील पहिले राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे आता महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. अलीकडेच हे विधेयक विधान परिषदेत मंजूर देखील झालं आहे व या ऐतिहासिक कायद्यामुळे शेतात राबणाऱ्या परंतु स्वतःच्या नावावर सातबारा नसलेल्या कोट्यावधी महिलांना आता हक्काची कायदेशीर ओळख मिळेल. बरं, या कायद्याचा महिलांना काय फायदा होईल? तर या कायद्यामुळे महिलांना सुद्धा शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळेल व या प्रमाणपत्राच्या आधारे महिलांना सरकारी योजनांमध्ये 30% लाभ तर थेट बँक कर्ज सुद्धा उपलब्ध होईल. यासह या महिला शेतकरी सुद्धा आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी पात्र ठरतील. मित्रांनो, हा शेतकरी दर्जा फक्त पारंपरिक शेतीच करणाऱ्या महिलांना नाही, तर मासेमारी, पशुपालन, कुक्कुटपालन व वन उत्पादन गोळा करणाऱ्या महिलांना सुद्धा मिळणार आहे. आणि या महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरण, कौशल्य प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी सुद्धा उभारणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल, तर पक्क लक्षात ठेवा, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणणारं आपलं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. IIM बँगलोरचे पहिले परदेशी कॅम्पस कोणत्या देशात स्थापन करण्यात येईल? तर आता IIM बँगलोरचे पहिले परदेशी कॅम्पस हे इंडोनेशिया या देशात स्थापन करण्यात येणार आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशिया या देशाच्या दौऱ्यावर गेले असून या दरम्यानच त्यांनी घोषणा केली आहे व आता IIM बँगलोर आपलं पहिलं परदेशी कॅम्पस हे इंडोनेशियातील जावा प्रांतातील सिंगसारी विशेष आर्थिक क्षेत्रात उभारणार आहे. हे कॅम्पस उभारण्यासाठी IIM बँगलोर व PTIGT यांच्यात एक सामंजस्य करार देखील करण्यात आला. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, सध्या प्रंबानन हे मंदिर खूप चर्चेत आहे, तर हे मंदिर कोणत्या देशात आहे हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. तर हे मंदिर इंडोनेशिया याच देशात स्थित आहे. आणि आपल्याला हे तर माहितीच आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशिया या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत व या दरम्यानच त्यांनी या मंदिराला देखील भेट दिली. आणि विशेष बाब म्हणजे हे मंदिर 1000 वर्ष जुनं असून याला जागतिक वारसा म्हणून 1991 मध्ये मान्यता देण्यात आली आहे. व आता या मंदिराच्या जतन व पुनर्निर्मितीसाठी भारत इंडोनेशिया संयुक्त सांस्कृतिक वारसा संवर्धन प्रकल्प सुद्धा सुरू करण्यात आला आहे. या मंदिराविषयी माहिती नोट करून घ्या. हे मंदिर कुठे स्थित आहे? तर इंडोनेशियातील जावा बेटाजवळ योग्याकर्टरा येथे हे मंदिर स्थित आहे. याचं बांधकाम हे 9व्या शतकात झालं असून या मंदिराची निर्मिती संजय राजवंशानं केली असं मानलं जातं. हे मंदिर कोणत्या देवांना समर्पित आहे? तर भगवान शिव, भगवान विष्णू व भगवान ब्रह्मा या तीनही देवांना हे मंदिर समर्पित आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, भारत व इंडोनेशिया या दोन्ही देशात आता 14 करार करण्यात आलेत आणि आपला भारत इंडोनेशियाच्या सहकार्याने साबांग पोर्टचा सुद्धा विकास करणार आहे. साबांग पोर्ट विषयी हे लक्षात ठेवा, हे पोर्ट मलाक्का सामुद्रधुनीच्या मुखाशी स्थित असल्यामुळे हे धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं पोर्ट आहे व आता भारत या बंदराच्या विकासामध्ये इंडोनेशिया या देशाला मदत करेल. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिला 6 पदरी रनवे अंडरपास कोणत्या विमानतळावर तयार करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर असा हा रनवे अंडरपास तयार करण्यात येत आहे. हे विमानतळ वाराणसी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने देखील ओळखलं जातं व आता या विमानतळाच्या रनवेवर भारतातील पहिला भुयारी मार्ग तयार करण्यात येत असून जो थेट सुरू असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या खालून जाणार आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल अशी वर विमानतळाची धावपट्टी असेल व त्या खालूनच असा 6 पदरी मार्ग जाणार आहे. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या, त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा महाराष्ट्रात निर्माण करण्यात आला. तर संपूर्ण डीपटेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारं देशातील पहिलं राज्य हे महाराष्ट्रच आहे. व भारताच्या पहिल्या स्कायकास्ट प्रणालीचं उद्घाटन हे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलं व इझी कनेक्ट विमानसेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं पहिलं शहर कोणतं? तर वाराणसी हे शहर इझी कनेक्ट विमानसेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं पहिलं शहर आहे.
भारताची पहिली अर्बन टेस्ट बेड आणि एरोसल वेध शाळा ही चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली. तर भारतातील पहिले विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय केरळ या राज्यात स्थापन करण्यात आलं. आता हा प्रश्न पहा. ट्रायबेक्स हे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर हे जे ट्रायबेक्स डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे याची सुरुवात केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने केली. याचा उद्देश काय? तर भारतातील समृद्ध आदिवासी वारसा, कला, भाषा, संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार करणे हे या व्यासपीठाचं उद्दिष्ट आहे. 7 जुलै रोजी ओडिशामधील भुवनेश्वर येथे आयोजित एका कार्यक्रमात या ट्रायबेक्स डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये झालेल्या ऐतिहासिक नर्मदा प्रकल्प करारामध्ये खालीलपैकी कोणत्या 4 राज्यांचा समावेश आहे? असे प्रश्न एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येतात. तर नोट करून घ्या, या करारामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 4 राज्यांचा समावेश आहे. मित्रांनो, बऱ्याच वर्षापासून सरदार सरोवराशी संबंधित हा वाद होता व आता 4ही राज्याने याला सहकार्य केल्यामुळे आता हा करार पार पडला आहे. या कराराचा महाराष्ट्राला काय फायदा होईल? तर महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पातून 10 TMC पाणी मिळेल व या पाण्याचा फायदा नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला होणार आहे. पुढील प्रश्न. वर्ल्ड बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकणारे पॉवर लिफ्टर कोण ठरले आहेत? तर आता या स्पर्धेत भारताला प्रथमच भास्कर शाह चौहान यांनी रौप्य पदक मिळवून दिलं. भास्कर शाह चौहान यांनी या स्पर्धेत 356 किलो वजन उचलून वरिष्ठ गटात हे रौप्य पदक पटकावलं आहे. बरं, यंदाची वर्ल्ड बेंच प्रेस स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर पोलंड या देशात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आता ही निधन वार्ता पहा. खालीलपैकी कोणाला ब्रिज मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच गिरीश भारद्वाज यांना भारताचे ब्रिज मॅन म्हणून ओळखलं जातं व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 76व्या वर्षी निधन झालं. त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं, भारताचे ब्रिजमॅन कोण होते? तर गिरीश भारद्वाज हे भारताचे ब्रिजमॅन होते. त्यांनी दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये 140 पेक्षा जास्त स्वस्त आणि टिकाऊ झुलते पूल तयार केले आहेत व त्यांनी आपल्या हयातीत 300 पेक्षा जास्त पुलांची निर्मिती केली. त्यासाठीच त्यांना भारताची ब्रिजमॅन म्हणून ओळखलं जातं व त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 2017 साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. बरं, त्यांनी आपला पहिला झुलता पूल कधी बांधला होता? तर 1989 मध्ये पायस्विनी नदीवर त्यांनी आपला पहिला झुलता पूल यशस्वीरित्या बांधला होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक जैव उत्पादन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक जैव उत्पादन दिन आहे हा 7 जुलै रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. ग्लोबल सिटीजन सोल्युशनद्वारे प्रकाशित ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच या इंडेक्समध्ये आपला भारत 125व्या क्रमांकावर आहे. बरं, या इंडेक्समध्ये पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं? तर स्वीडन या देशाने यात पहिलं स्थान पटकावलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. DRDOने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने भारताचा पहिला स्वदेशी सामरिक एरोस्टॅट विकसित केला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.